एका अपघातात माझ्या डोळ्यांची दृष्टी गेली. माझा पती माझी खूप काळजी घेत असे. एके दिवस तो त्याच्या मित्राला घरी घेऊन आला. ते दोघं ड्रॉइंग रूममध्ये बोलत होते आणि मी किचनमध्ये होते. अचानक मला आरशात त्याचे प्रतिबिंब दिसले. माझ्या डोळ्यांची दृष्टी परत आली होती. पण मी ही गोष्ट माझ्या पतीला सांगितली नव्हती. मी पाहिले की माझ्या पतीचा मित्र त्याला एक पिस्तूल देत आहे आणि सांगत होता की आज रात्री काम तमाम करून टाकू. पण धक्का फक्त एवढाच नव्हता. खरा धक्का हा होता की तो मित्र कुणी पुरुष नव्हता. माझे नाव काव्य आहे आणि मी शहरातले सर्वात मोठे बिझनेसमॅन प्रकाश गुप्ता यांची एकुलती एक मुलगी आहे. पैसे आणि ऐशोआराम माझ्या घराच्या दासी होत्या. मी कधीही विचार केला नव्हता की आयुष्य एकाच क्षणात माझ्याकडून माझी सर्वात मौल्यवान गोष्ट हिरावून घेईल. ती काळी रात्र मला आजही आठवते, जेव्हा आम्ही एका पार्टीतून परत येत होतो. पाऊस पडत होता आणि ड्रायव्हरला रस्ता स्पष्ट दिसत नव्हता. अचानक समोरून येणाऱ्या एका ट्रकने आमच्या गाडीला धडक दिली आणि मग सर्व काही अंधारात बुडाले. जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा मी हॉस्पिटलच्या बेडवर होते. माझ्या शरीरावर पट्ट्या बांधल्या होत्या, पण सर्वात मोठी जखम माझ्या मनावर झाली होती. कारण डॉक्टरांनी सांगितले होते की माझे आई वडील या अपघातात प्राण गमावून बसले आहेत आणि डोक्याला लागलेल्या गंभीर दुखापतीमुळे माझ्या डोळ्याची रोशनी सुद्धा गेली आहे. त्यावेळी माझे वय फक्त 22 वर्ष होते आणि एका झटक्यातच मी अनाथ आणि हतबल झाले होते. कित्येक दिवसापर्यंत मी धक्क्यातच राहिले. मला वाटायचे की माझे आयुष्य संपले आहे. अंधारच माझे नशीब बनलं आहे. जी कधी रंगांची वेडी होती ती आता फक्त काळ्या रंगाला ओळखत होती. पण त्या कठीण काळात एका व्यक्तीने माझा हात धरला आणि ती व्यक्ती होती अमन. अमन माझ्या पप्पांचा सर्वात हुशार मॅनेजर होता. तो एक मिडल क्लास मुलगा होता, ज्याला पप्पांनी त्याच्या हुशारीमुळे उच्च स्थानापर्यंत पोहोचवले होते. माझ्या आई वडिलांच्या जाण्यानंतर त्यानेच केवळ पप्पांचा विखुरलेला बिझनेस सांभाळला नाही, तर मलाही सांभाळले. त्याने माझी इतकी सेवा केली की मीही हे सुद्धा विसरून गेले की मी अंधी आहे किंवा मला दिसत नाही. तो माझ्यासाठी माझे डोळे बनला. तो स्वतःच्या हाताने मला जेवण भरवायचा, बाहेर फिरायला न्यायचा आणि बिझनेसचा प्रत्येक तपशील वाचून वाचून मला ऐकवायचा. मी हळूहळू त्याच्यावर विश्वास ठेवू लागले आणि मग एके दिवस त्याने माझ्याकडे लग्नाची मागणी घातली. मी एकटी आणि घाबरलेली होते. मला वाटले की अमनपेक्षा चांगला जीवनसाथी मला मिळू शकत नाही, जो माझ्या मजबुरीला स्वीकारायला तयार आहे. मी होकार दिला आणि आम्ही साधेपणाने लग्न केले. लग्नानंतर अमनने मला राजकुमारीसारखे ठेवले. तो माझ्या प्रत्येक छोट्या मोठ्या गरजेची काळजी घ्यायचा. मी देवाचे आभार मानायचे की जर त्याने माझ्याकडून माझे डोळे हिरावले तर बदल्यात अमनसारखा हिरा पती दिला, जो माझी काठी होता, माझा सहारा होता. आम्ही खूप आनंदी होतो कारण मी फक्त तेच पाहू शकत होते जे अमन मला दाखवायचा आणि तेच ऐकू शकत होते जे अमन मला ऐकवायचा. मला माझ्या बिझनेसच्या कारभाराची काहीच खबर नव्हती. मी फक्त चेकबुक आणि कागदांवर अंगठा लावून द्यायचे, कारण अमन म्हणायचा की सही करणे माझ्यासाठी कठीण होईल. मी त्याच्यावर डोळे मिटून विश्वास करायचे, कारण तो माझ्यासाठी माझा पती होता. लग्नानंतर 2 वर्ष उलटली आणि मी त्या अंधाराची सवय करून घेतली. पण मग काही विचित्र गोष्टी मला जाणवू लागल्या. अमन अनेकदा त्याच्या मित्रांना घरी घेऊन यायचा. तो सांगायचा की या बिझनेस मीटिंग्स आहेत ज्या ऑफिसमध्ये होऊ शकल्या नाहीत, म्हणून घरीच ठेवल्या आहेत. मी आनंदाने परवानगी द्यायचे. तो त्याचा एका खास मित्राचा उल्लेख अनेकदा करायचा, ज्याचे नाव त्याने राकेश सांगितले होते. तो सांगायचा की राकेश त्याचा बालपणचा मित्र आहे आणि आता अमनच्या बिझनेसमध्ये पार्टनर बनणार आहे. राकेश अनेकदा आमच्या घरी यायचा. अमन मला सांगायचा की राकेश खूप लाजळू आहे आणि ड्रॉइंग रूममध्येच बसणे पसंत करतो. मी कधीच राकेशचा आवाज ऐकला नव्हता. अमन म्हणायचा की तो खूप कमी बोलतो आणि हळू आवाजात बोलतो. पण मला कधी कधी जाणवायचे की ड्रॉइंग रूममध्ये हलके हलके हसण्याचे आवाज येतात, जे कोण्या पुरुषाचे वाटत नसत. जेव्हा मी त्यांना विचारले तर तो हसून टाळायचा आणि म्हणायचा की तुझे कान वाजतायत.
किंवा टी व्ही चालू असेल. मी त्याचे बोलणे मान्य करायचे, कारण अंधत्वामुळे माझ्यामध्ये भीती निर्माण झाली होती. मला वाटायचे की कदाचित माझा भ्रम असावा. पण माझे मन आणि माझी अंतरात्मा मला वारंवार सावध करत होती. आणखी एक गोष्ट होती. जेव्हाही राकेश यायचा, घरात एक विचित्र सुगंध पसरत असे. हा सुगंध कोणत्याही पुरुषी परफ्यूमचा नव्हता, तर मातीचा आणि मंद असा होता, जो मला खूप आवडायचा. जेव्हा मी आश्चर्याने विचारायचे की हा कसला सुगंध आहे, तर तो म्हणायचा, "अरे, मी नवीन रूम फ्रेशनर घेतला आहे. महागडा ब्रँड आहे. तुला आवडला?" मी गप्प बसायचे, पण मनात एक शंका राहायची, कारण रूम फ्रेशनरचा सुगंध आणि कपड्यातून येणारा सुगंध वेगळा असतो. एके दिवशी जेव्हा मला तहान लागल्यामुळे पाणी पिण्यासाठी मी किचनमध्ये गेले, तेव्हा मला जाणवले की माझ्या जवळून कोणीतरी गेले आहे आणि तोच सुगंध पुन्हा आला. घाबरत मी विचारले, "कोण आहे?" अमन बोलला, "मी आहे जान. पाणी घ्यायला आलो होतो." "तू घाबरलीस?" मला पूर्ण खात्री होती की ती पावलांची चाहूल अमनची नव्हती, कारण अमनच्या बुटांचा आवाज नेहमी जड असायचा. तर ती चाहूल अशी होती, जणू कोणी सँडल घातले आहेत किंवा खूप हलक्या पावलांनी चालत आहे. मी या छोट्या मोठ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला, कारण मी माझ्या आनंदी आयुष्याकडे संशयाच्या नजरेने पाहू इच्छित नव्हते. मी अमनवर खूप प्रेम करायचे आणि मला विश्वास होता की तो मला कधीच धोका देणार नाही. पण नियतीला काही वेगळेच मंजूर होते. गेल्या महिन्यात माझ्या डोक्यात सतत वेदना राहू लागल्या होत्या. म्हणून अमन मला शहरातल्या एका मोठ्या डॉक्टरकडे घेऊन गेला. डॉक्टरांनी काही तपासण्या केल्या आणि औषधे दिली. एके दिवशी जेव्हा मी झोपून उठले, तेव्हा मला माझ्या डोळ्यांसमोर काहीतरी पुसटसे जाणवले. जणू अंधारात प्रकाशाचा एक छोटा किरण फुटला असावा. मी डोळे चोळले, पण तो प्रकाश गायब झाला नाही. उलट हळूहळू अधिक स्पष्ट होऊ लागला. माझे हृदय जोरात धडधडू लागले. काय माझ्या डोळ्याची रोशनी परत येत होती? मला अमनला हाक मारायची होती, पण मग मी थांबले. माझ्या मनातून आवाज आला की आता सांगायला नको. कदाचित हा माझा भ्रम असेल आणि मग मी त्याला सरप्राईज देईन. पण पुढच्या काही दिवसात हा भ्रम वास्तवात बदलू लागला. माझी दृष्टी हळूहळू परत येत होती. आधी मला फक्त सावल्या दिसायच्या, मग पुसट रंग आणि मग वस्तूंचे आकार. कदाचित डॉक्टरांनी औषध बदलले होते किंवा माझ्या डोक्याच्या जुन्या जखमेचा परिणाम संपत होता. जे काही होते ते एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नव्हते आणि मी खूप आनंदी होते. मला वाटले की लगेच अमनला सर्व सांगावे आणि त्याच्या गळ्यात पडावे. पण त्याच दिवशी जेव्हा माझी नजर पूर्णपणे स्पष्ट झाली, मी काहीतरी असे पाहिले ज्याने मला गप्प राहण्यास भाग पाडले. मी माझ्या खोलीत होते आणि अमन बाथरूममध्ये होता. तेव्हाच त्याच्या मोबाईलवर बेडवर पडल्या पडल्या प्रकाशित झाला आणि एक मेसेज आला. मी घाईघाईने मोबाईल उचलला. आता माझे डोळे स्पष्ट पाहू शकत होते. स्क्रीनवर राकेश नाव लिहिले होते आणि मेसेज होता, "आज संध्याकाळचा काय प्रोग्राम आहे जान? मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही." हे वाचताच माझ्या पायाखालची जमीन सरकली. काय, कोणताही मित्र आपल्या मित्राला असे मेसेज करतो? माझे डोके चक्रावले. अमनचे दुसऱ्या कोणासोबत नाते आहे की आणखी काही प्रकरण आहे? मी पटकन मोबाईल तिथेच ठेवला आणि बेडवर झोपून अंधी असल्याचे नाटक करू लागले. अमन बाहेर आला तेव्हा मी काहीच जाणवू दिले नाही, पण माझ्या मनात संशयाचे बीज पेरले गेले होते. मी ठरवले की आता माझ्या दृष्टीबद्दल काहीच सांगणार नाही. उलट हे जाणून घेण्याचा प्रयत्न करेन की हा राकेश कोण आहे आणि अमन माझ्यापासून काय लपवत आहे. हा निर्णय माझ्यासाठी खूप कठीण होता, कारण ज्याच्यासोबत मी प्रत्येक गोष्ट शेअर करायचे, आता त्याच्यापासूनच इतके मोठे रहस्य लपवत होते. मी माझ्या डोळ्यांचा चष्मा पुन्हा लावला आणि तेच जुने ॲक्टिंग सुरू केले की मला आधाराची गरज आहे. मी अडखळत चालायचे, वस्तू चाचपडायचे आणि अमन मला सहानुभूती दाखवत सांभाळायचा. पण आता मला त्याची सहानुभूती सुद्धा बनावट वाटू लागली होती. जेव्हा तो माझ्याकडे पाहत नसायचा, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर ते प्रेम नसायचे, तर एक बेफिक्रीपणा असायचा, जे पाहून माझे हृदय तुटायचे. आज संध्याकाळी अमनने मला सांगितले की राकेश येत आहे
आणि महत्त्वाच्या कागदपत्रांवर सह्या करून घ्यायच्या आहेत. त्याने मला तयार व्हायला सांगितले. मी एक साधा सूट घातला आणि सोफ्यावर बसले. अमन खूप आनंदी दिसत होता. त्याने परफ्यूम लावला होता आणि वारंवार घड्याळ पाहत होता. थोड्या वेळाने डोरबेल वाजली. अमनने धावत जाऊन दरवाजा उघडला आणि उत्साहाने बोलला, "ये यार, मी कधीपासून वाट पाहत होतो." त्याच्या आवाजात जो उत्साह होता तो कोणत्याही बिझनेस पार्टनरसाठी असू शकत नव्हता. मी सोफ्यावर बसले होते आणि माझा चेहरा ड्रॉइंग रूमच्या दरवाजाकडे होता, जो काचेचा बनलेला होता आणि त्यावर हलकासा पडदा होता. मी माझ्या चष्म्यामागून सर्व काही पाहू शकत होते, पण मी नजर खाली झुकून ठेवली. अमन पाहुण्याला घेऊन आत आला. पाहुण्यांच्या चालण्याच्या आवाजावरून मला अंदाज आला की हा कोणताही पुरुष नाही. टिक टिक करणाऱ्या हिल्सचा आवाज कार्पेटवर सुद्धा दबलेला ऐकू येत होता. अमन म्हणाला, "काव्या, हा राकेश आहे. भेट याला." मी अनोळखी बनण्याचे नाटक करत हात पुढे केला आणि म्हणाले, "नमस्ते राकेश भाऊ, कसे आहात तुम्ही?" माझ्या हाताला एका मऊ लुसलुसीत हाताने स्पर्श केला, जो नक्कीच कोण्या स्त्रीचा हात होता, ज्याच्या मनगटात बांगड्या होत्या. मला जणू करंट बसला आणि मी हात मागे घेतला. अमन हसून म्हणाला, "काय झाले काव्या?" मी म्हटले, "काही नाही." पण मी पाहिले होते की तो हात आज मेहंदीने सजलेला होता आणि बोटात अंगठ्या होत्या. मग मी बोलले, "ठीक आहे, मी तुमच्यासाठी चहा बनवते." अमन म्हणाला, "नको नको, तू कशाला त्रास घेतेस? राकेश बनवून घेईल." पण मी नकार दिला. "नाही, पाहुणे इतक्या दिवसांनी आले आहेत, मी स्वतः बनवेन." मला आता अंदाज आला होता की सत्य काय आहे. मला खरं तर तिथून उठायचे होते, जेणेकरून मी त्यांना पाहू शकेन. मी उठून किचनकडे गेले, जो सोफ्याच्या बाजूलाच होता आणि ज्याच्या भिंतीत एक मोठी काचेची खिडकी होती, जिथून ड्रॉइंग रूमचा काही भाग दिसत असे. मी किचनमध्ये जाऊन गॅस पेटवला आणि भांड्यांचा आवाज केला. जाणून बुजून भांडी एकमेकांवर आदळली, जेणेकरून त्यांना वाटावे की मी माझ्या कामात मग्न आहे. मग मी सावधगिरीने किचनची लाईट बंद केली, जेणेकरून मी आतून बाहेर पाहू शकेन आणि बाहेरून कोणी मला पाहू शकणार नाही. ड्रॉइंग रूमचा दरवाजा उघडा होता. अमन सोफ्यावर बसला होता आणि त्याच्यासोबत तो राकेश नाही, तर एक अत्यंत सुंदर आधुनिक कपडे घातलेली मुलगी बसली होती, जिचे केस मोकळे होते. ती मुलगी अमनच्या अगदी जवळ बसली होती आणि अमन तिचा हात आपल्या हातात घेऊन कुरवाळत होता. दोघेही हसत होते आणि बोलत होते. तेव्हाच मी ऐकले, "ओफ अमन, ही अंधी तर खूप बावळट आहे. तिला जराही संशय आला नाही की मी राकेश नाहीये." हे तेच हसणे होते जे मला कधी कधी ऐकू यायचे. अमन हसत म्हणाला, "अरे, ही तर माझ्या प्रेमात आधीच आंधळी होती. आता खरोखरच अंधी झाली आहे. हिला काय करणार? बस काही दिवसांची गोष्ट आहे इशिका. मालमत्तेची कागदपत्रे ट्रान्सफर होतील. मी हिचे अंगठे लावून घेतले आहेत. जसे सर्व काही माझ्या नावावर होईल, हिची कहाणी खतम." अमनचे हे शब्द माझ्या कानात वितळलेल्या काचेप्रमाणे उतरले. माझा पती, ज्याला मी देव मानत होते, तो माझ्या मृत्यूचा कट रचत होता. आणि ही स्त्री इशिका त्याची गर्लफ्रेंड होती, जिला तर राकेश बनवून माझ्याच घरात आणत असे. माझ्या मनात आले की आत्ताच जाऊन ओरडावे आणि त्या दोघांची डोकी धरावी. पण मी स्वतःला रोखले आणि थरथरत्या हातांनी किचनचा ओटा धरला. मला चक्कर येऊ लागली आणि माझे संपूर्ण आयुष्य माझ्या डोळ्यासमोर एक तमाशा बनले होते. जेव्हा मला जाणीव झाली की अमनने माझ्याशी लग्न फक्त संपत्तीसाठी केले होते, माझी मजबुरी त्याच्यासाठी एक संधी होती, जिचा त्याने पुरेपूर फायदा उठवला. 2 वर्षापासून तो मला लुटत होता, धोका देत होता आणि आता मला मारू इच्छित होता. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, पण हे कमकुवतपणाचे नाही, तर संताप आणि वेदनेचे अश्रू होते. आरशात त्याचे प्रतिबिंब दिसत होते. ती मुलगी अमनच्या खांद्यावर डोके ठेवून बसली होती आणि अमन तिची बोटे कुरवाळत होता. तोच खांदा ज्याच्यावर कधी मी डोके ठेवून रडत असे. त्याच क्षणी मला त्या व्यक्तीचा तिरस्कार वाटू लागला. मी तिथे
उभी राहूनच निर्णय घेतला की मी आता ती काव्या राहणार नाही. आता मी ती अंधी आणि हतबल मुलगी बनणार नाही, जिला हे दोघे तुडवून जातील. ही माझी मालमत्ता आहे, हे माझे घर आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझे ते आयुष्य आहे, ज्याला देवाने पुन्हा रोशनी दिली आहे. जर हा अमन समजतो की तो खेळाडू आहे, तर आता त्यांना समजेल की खेळ कसा खेळला जातो. मी माझ्या डोळ्यातले अश्रू पुसले आणि एक दीर्घ श्वास घेतला. मला आता खूप सावध राहायचे होते. मला त्यांना हे जाणून द्यायचे नव्हते की माझी रोशनी परत आली आहे, कारण हेच माझे सर्वात मोठे शस्त्र होते. मी चहाचा ट्रे उचलला. माझा हात कापत होते, पण मी स्वतःला सांभाळले. पुन्हा आपला काळा चष्मा डोळ्यावर लावला आणि काठी हातात पकडली. आता मला एक उत्तम अभिनेत्री बनायचे होते. मी किचनमधून निघाले आणि ड्रॉइंग रूमकडे गेले. अमन चहा घेऊन आले. मी आवाज दिला. माझ्या आवाजात जराही थरकाप नव्हता. अमनने तातडीने त्या मुलीला बाजूला केले आणि ताठ होऊन बसला. घेऊन ये माझी जान, आम्ही वाटच पाहत होतो. त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा तीच बनावट गोडसा होता. मी ट्रे घेऊन खोलीत शिरले. मला सर्व काही स्पष्ट दिसत होते. ती मुलगी कशा प्रकारे तिरस्काराने आणि द्वेषाने माझ्याकडे पाहत होती आणि अमन मला पाहून कसा नजरे फिरवत होता. पण मी माझी नजर एका रिकाम्या बिंदूवर स्थिर ठेवली आणि ट्रे टेबलवर ठेवू लागले, जणू अंदाजाने ठेवत आहे. माझा पाय जाणून बुजून टेबलच्या पायाला लागला आणि मी अडखळले. ओह! अमन उठला आणि दाखवू काळजी व्यक्त करत बोलला, सांभाळून काव्या, पडली असतीस तर. मी मनातल्या मनात त्याला शाप दिला आणि हसून म्हटले, थँक्यू अमन. तो अंदाज आला नाही. मग मी हवेत पाहत म्हटले, राकेश भाऊ, चहा घ्या. जरी मला माहीत होते की ती कुठे बसली आहे. ती मुलगी आपले हसणे दाबत होती आणि मी मनात निश्वास सोडला की आज तू माझ्या हतबलतेवर हसत आहेस ना, उद्या मी तुझ्या अंतरावर हसणार. मी चहा ठेवून म्हटले की मी जरा थकली आहे, आराम करायला जाते. तुम्ही लोक बोला. आणि असे म्हणून तिथून निघून आले. आपल्या खोलीत येऊन मी दरवाजा बंद केला आणि ढसाढसा रडले. पण हे माझे शेवटचे रडणे होते, कारण आता युद्ध सुरू झाले होते आणि मी जाणत होते की शत्रू घराच्या आतच आहे आणि तो माझा जीव घेण्याच्या तयारीत आहे. पण त्याला हे माहीत नव्हते की त्याची शिकार आता शिकारी बनली आहे आणि रात्री तिचे डोळे सर्व पाहत आहेत. त्या रात्री मी माझ्या बेडवर बसून छताकडे पाहत राहिले. माझ्या डोळ्यातले अश्रू सुकले होते आणि त्यांची जागा एका खंबीर इराद्याने घेतली होती. मला माहिती होते की मी एका धोकादायक खेळाचा भाग बनली आहे, जिथे छोटीशी चूक माझा जीव घेऊ शकते. अमन आणि त्याची गर्लफ्रेंड इशिका मला वाटेतून दूर करण्याचा प्रयत्न करणार होते आणि हे फक्त मालमत्तेच्या कागदपत्रांवर माझ्या सहीची वाट पाहत होते. मला सर्वात आधी एका मदतनीसची गरज होती, असा कोणीतरी ज्याच्यावर मी डोळे मिटून विश्वास ठेवू शकेन. अचानक मला माझ्या मनात समीरचे नाव आले. समीर माझा कॉलेजचा मित्र होता आणि तो नेहमी मला पसंत करायचा. पण मी अमनची निवड केली होती. समीर पोलीस दलात एका चांगल्या पदावर होता आणि मला आठवले की पप्पांच्या मृत्यूनंतर त्याने मला म्हटले होते, काव्या, जर आयुष्यात कधीही कोणतीही अडचण आली तर एकदा मला नक्की आठवण कर. मी विचार केला की सकाळ होताच समीरशी संपर्क साधेन. दुसऱ्या दिवशी सकाळी अमन लवकर उठला. तो खूप आनंदी मूडमध्ये होता आणि बाथरूममध्ये खूप गुणगुणत होता. मी त्याच्या बेफिक्रीपणाचा फायदा घेतला आणि वेगाने त्याचा मोबाईल चेक केला, जो चार्जिंगला लागला होता. लॉक मला माहीत होते, कारण कालच मी त्याला उघडताना पाहिले होते. मी मेसेज उघडले तर इशिकाचा शेवटचा संदेश होता. आज रात्रीचा काय प्लॅन आहे? मी जास्त वाट पाहू शकत नाही. अमनचे उत्तर होते, आज रात्र फायनल आहे. कागदपत्रे सुद्धा तयार आहेत. मी औषध सुद्धा मागवून घेतली आहेत. बस आज सूर्य मावळू दे. काव्या कायमची झोपून जाईल. हे वाचताच माझ्या हातातून मोबाईल पडता पडता वाचला. माझा संशय आता खात्रीत बदलला होता. ते लोक आज रात्री मला मारणार होते. माझ्याकडे खूप कमी वेळ होता. मी पटकन मोबाईल परत ठेवला आणि बेडवर जाऊन झोपले. अमन बाहेर आला तेव्हा मी अंधत्वाचे नाटक केले आणि जाणून बुजून म्हटले,
अमन, आज मला काहीतरी विचित्र वाटत आहे. जीव घाबरतोय, जेणेकरून त्याला वाटावे की मी कमकुवत होत आहे. अमन माझ्या जवळ बसला आणि माझ्या केसांवरून हात फिरवत बोलला, काही नाही माझी जान. कदाचित हवामानाचा परिणाम आहे. तू आज आराम कर. मी आज लवकर घरी येईन आणि हो, राकेश सुद्धा संध्याकाळी येईल. आपल्याला एक खूप मोठी डील फायनल करायची आहे आणि तुझ्या सह्या हव्या असतील. त्यानंतर आपण सेलिब्रेट करू. त्याच्या बोलण्यात विजयाचा आनंद होता, जो मी स्पष्टपणे जाणवू शकत होते. तो ज्या उत्साहाचे बोलत होता तो माझ्या मृत्यूचा उत्सव होता. मी मान हलवून म्हटले, ठीक आहे अमन, तू मी म्हणाल तसे. तो ऑफिसला निघून गेला. जसा घराचा मेन गेट बंद झाला, मी तो मोबाईल उचलला आणि जो मी लपवून ठेवला होता आणि समीरचा नंबर डायल केला, जो मला तोंडपाठ होता. तिसऱ्या घंटीवर कॉल उचलला गेला. हॅलो, समीरचा जड आवाज आला. मी म्हटले, समीर, मी काव्या बोलत आहे. माझा आवाज थरथरला. समीर चकित झाला. काव्या, तू इतक्या दिवसानंतर? सर्व ठीक आहे ना? रडत रडत मी त्याला अपघातापासून नजर परत येईपर्यंत आणि अमनच्या कटापासून आज रात्रीच्या हत्येच्या पर्यंत सर्व काही सांगून टाकले. समीर शांतपणे ऐकत राहिला. मग फक्त इतकेच म्हणाला, घाबरू नकोस काव्या, मी अजून जिवंत आहे. तू फक्त तसेच कर जसे मी सांगेन. त्याने एक खूप धोकादायक प्लॅन समजावून सांगितला, पण माझ्याकडे दुसरा कोणताही मार्ग नव्हता. त्याने सांगितले की मी नॉर्मल राहावे आणि त्यांना खात्री देत राहावे की सर्व ठीक आहे. दुपारी अमन घरी आला. त्याच्या हातात एक फाईल आणि मिठाईचा डब्बा होता. तो खूप जोशात होता. काव्या, उठ, बघ मी काय आणले आहे, तुझे आवडते गुलाबजामुन. त्याने डब्बा उघडला आणि जबरदस्ती एक गुलाबजामुन माझ्या तोंडात कोंबला आणि म्हणाला, खा जान. आजचा दिवस खूप मोठा होता. त्या मिठाईमध्ये मला विषासारखी चव जाणवत होती. जरी ती विषारी नव्हती, पण त्या व्यक्तीचे हात विषारी झाले होते. संध्याकाळ होताच घराची बेल वाजली. अमनने जाऊन दरवाजा उघडला आणि कोणाला तरी आत घेऊन आला. यावेळी त्याने राकेशची ओळख करून दिली नाही आणि मला सुद्धा बोलवले नाही. उलट तो त्याला थेट गेस्ट रूममध्ये घेऊन गेला. कदाचित त्याला वाटले की आता नाटक करायची काही गरज नाही, कारण काही तासानंतर तर मी मरणार होते. मी माझ्या खोलीत बसले होते, बाहेरून शांत आणि संयमी, पण माझे कान गेस्टरूमकडे लागले होते. थोड्या वेळाने अमन माझ्याकडे आला आणि म्हणाला, काव्या, चल बाहेर ये, सह्या करायच्या आहेत. राकेश तुझी वाट पाहत आहे. मी आपला चष्मा ठीक केला आणि त्याचा हात धरून बाहेर आले. हॉलमध्ये गडद शांतता होती. इशिका कदाचित तिथेच हजर होती, पण गप्प होती. अमनने मला सोफ्यावर बसवले आणि माझ्यासमोर एक फाईल ठेवून दिली. इथे सही कर काव्या, हे नवीन कंपनीचे शेअर्स आहेत. त्याने माझा हात धरून कागदावर ठेवला. मी जाणत होते की हे मालमत्ता हस्तांतरित करण्याचे कागदपत्र आहेत. मी थरथरत्या हातांनी पेन पकडला आणि मनातल्या मनात देवाचे नाव घेऊन सही केली. सही होताच अमनने सुटकेचा निश्वास सोडला आणि फाईल हिसकावून घेतली. शाबास, आता तू जाऊन आराम कर. मी जरा राकेशला सोडून येतो. त्याने म्हटले. मी जाणत होते की तो त्याला सोडायला नाही तर मरण्याची तयारी करायला जात आहे. मी उठून माझ्या खोलीकडे वळले, पण दरवाजावर पोहोचूनच थांबले आणि लपून पाहू लागले. अमनला वाटत होते की मी खोलीत गेले आहे. तो परत सोफ्याकडे वळाला जिथे इशिका बसली होती. तिने आपला विग काढला आणि खदखदून हसू लागली. अभिनंदन अमन, शेवटी हे संकट टळले. अमनने तिला मिठी मारली आणि तो म्हणाला, हो जान, आता हे घर, ही मालमत्ता, हे सर्व आपले आहे. बस एक शेवटचे काम बाकी आहे. मी पाहिले की ते दोघं उत्साहासाठी काहीतरी तयार करायला किचनकडे गेले. मी संधी चांगली समजली आणि दबक्या पावलांनी किचनची खिडकी बाहेर लपले, जिथून आतले सर्व काही स्पष्ट दिसत होते. किचनच्या भिंतीवर एक मोठा आरसा लागला होता, ज्यामध्ये अमन आणि इशिकाचे प्रतिबिंब स्पष्ट दिसत होते. ते दोघं शेल्फजवळ उभे होते. त्यांची पाठ माझ्याकडे होती, पण आरशाने
त्यांचे बिंग फोडले आणि ते दृश्य पाहून माझ्या नसातले रक्त गोठले. अमन कपाटातून काहीतरी काढत होता आणि इशिकाच्या चेहऱ्यावर शैतानी हास्य होते. मी पाहिले की अमनने आपल्या खिशातून एक छोटीशी बाटली काढली आणि ती ज्यूसच्या ग्लासमध्ये रिकामी केली. नक्कीच ते औषध होते ज्याचा उल्लेख त्याने मेसेजमध्ये केला होता. पण यापेक्षाही भयानक दृश्य त्यानंतर समोर आले, जेव्हा इशिकाने आपल्या कपड्यातून काळ्या रंगाचे पिस्तूल काढले आणि अमनकडे दिले. मी श्वास रोखून धरला आणि भीतीने आरशात पाहू लागले. इशिका अमनच्या कानात काहीतरी सांगत होती. मग अमनने पिस्तूल हातात घेतले. इशिका सांगत होती, जर विषाने काम नाही केले तर रिस्क घेऊ नकोस. आज रात्री काम फत्ते करून टाक. गोळी घालून दे आणि सांगून दे की दरोडेखोर आले होते. पोलीस तसेही तुझ्या खिशात आहेत. अमनने पिस्तूल उलटून पुलटून पाहिले आणि हसले. तू काळजी नको करू इशिका. ही अंधीच अशी अर्धी मेलेलीच आहे. विषच पुरेसे होईल. पण सध्या हे जवळ ठेवून घेतो. हे ऐकून माझे अस्तित्वच थरथरले. माझा स्वतःचा पती मलाच मारणार होता. एखाद्या डासाला मारण्या इतका सोपा होता. मी खिशात ठेवलेल्या मोबाईलवर हात ठेवला. समीरची लाईन ऑन होती. तो सर्व ऐकत होता आणि फोनवर 3 वेळा बोटाने थाप मारली, जो आमचा ठरलेला संकेत होता की मी कारवाईची वेळ आली आहे. मी दबक्या पावलांनी तिथून हटले. आपल्या खोलीत जाऊन बेडवर झोपले. हृदय इतके जोरात धडधडत होते की वाटले अमन ऐकून घेईल. काही मिनिटांनंतर पावलांचा आवाज झाला. दरवाजा उघडला आणि अमन ज्यूसचा ग्लास घेऊन आत आला. त्याने मऊ आवाजात विचारले, झोप येत नाहीये? तो माझ्या जवळ बसला आणि म्हणाला, हां, ज्यूस पिऊन घे. थंडावा मिळेल आणि झोपसुद्धा चांगली लागेल. म्हणत त्याने ग्लास माझ्या ओठांजवळ नेला. मी ग्लास हातात घेत त्याला बोलण्यात गुंतवले तर तो बोलला, आज माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा उद्देश पूर्ण झाला आहे. आणि मग ग्लासकडे इशारा केला. तो माझ्या मृत्यूची वाट पाहत होता. तेवढ्यात अचानक घराची वीज गेली आणि खोलीत काळोख झाला. तो उठू लागला की लाईटला काय झाले. त्याच अंधारात मी ज्यूसचा ग्लास बेडच्या खाली कार्पेटवर सांडून दिला आणि अशा प्रकारे तोंड पुसले जणू पिऊन झाले आहे. 1 मिनिटानंतर लाईट आली. त्याने हे पाहिले नाही की ग्लास अजूनही माझ्या हातात आहे आणि तो सुटकेचा हास्यासह बोलला, शाबास, आता आरामात पडून राहा. आणि खोलीच्या बाहेर गेला, कदाचित परिणाम दिसण्याची वाट पाहायला. मी झोपले आणि डोळे बंद केले. साधारण 15 मिनिटांनंतर दरवाजा पुन्हा उघडला. यावेळी अमन एकटा नव्हता. चाहुलीवरून अंदाज आला की त्याच्यासोबत आणखीन कोणीतरी आहे. ते दोघं दबक्या पावलांनी माझ्या उशाशी येऊन उभे राहिले. मी डोळे बंदच ठेवले, पण त्यांचे अस्तित्व स्पष्ट जाणवू शकत होते. झोपली का? इशिकाने कुजबुज केली. असेच वाटतंय, त्या विषयाचा परिणाम आहे, अमन म्हणाला. त्याने माझा हात धरला आणि मी जाणून बुजून हात सैल सोडला. हो, नाडी जात आहे. काम झाले, अमनने आनंदाने म्हटले. नाही अमन, अजून श्वास चालू आहे. रिस्क घेऊ शकत नाही. उशी ठेवून तोंड दाबून धर, इशिकाने सल्ला दिला. गोळी घालू का? अमनने विचारले, पण इशिका म्हणाली, गोळीच्या आवाजाने शेजारी जागे होतील. उशी ठीक आहे, असे म्हणत तिने जवळ पडलेली उशी उचलली. जशी ती उशी माझ्या तोंडावर ठेवण्यासाठी वाकली, मी पूर्ण ताकदीने डोळे उघडले आणि धक्क्याने उठून बसले. अमन आणि इशिका दोघेही किंचाळून मागे हटले, जणू भूत पाहिले असावे. अमन अडखळला, तू जिवंत आहेस? मी चष्मा काढून जमिनीवर फेकून दिला आणि पहिल्यांदा अमनच्या डोळ्यात डोळे घालून म्हटले, हो अमन, मी जिवंत आहे आणि मी सर्व पाहत आहे. अमनचा चेहरा पांढरा पडला. पाहत आहेस? काय म्हणजे? मी म्हटले, म्हणजे हा की माझ्या डोळ्यांची रोशनी परत आली आहे आणि मी गेल्या एका आठवड्यापासून तुझ्या आणि तुझ्या गर्लफ्रेंडचा तमाशा पाहत आहे. मी थरथरणाऱ्या इशिकाकडे इशारा केला. तुम्ही काय समजला होता की मी अंधी आहे, तर मूर्ख सुद्धा आहे? मी पुढे म्हटले, मी तुला पिस्तूल घेताना पाहिले.
तुझे मेसेज वाचले आणि ते 20 मिसळलेले ज्यूस मी जमिनीवर सांडून दिले होते. अमनच्या चेहऱ्यावर आश्चर्याच्या जागी हिंसपणा आला. त्याने कमरेतून पिस्तूल काढले आणि बोलला, बरं, तर तुला सर्व माहीत आहे. मग तर अजूनच चांगले झाले. आता तुला मारण्यात अजून मज्जा येईल. आता कोणतेही नाटक नाही, थेट मृत्यू. त्याने पिस्तूल माझ्या कपाळावर ताणले आणि म्हटले, शेवटच्या वेळी देवाचे नाव घेऊन घे काव्या. मालमत्ता तर माझ्या नावावर झालीच आहे. आता तू जग किंवा मर, काही फरक पडत नाही. मी हसून त्याच्याकडे पाहिले आणि म्हटले, मालमत्ता? तू त्या कागदपत्रांबद्दल बोलतोयस? मग हसत बोलले, अमन, तू विसरलास की स्वाक्षरी तोपर्यंत कायदेशीर मानली जात नाही जोपर्यंत 2 साक्षीदार हजर नसतात. आणि तसेही मी तिथे काव्या स्वाक्षरी केली नव्हती, तर धोकेबाज असे लिहिले होते. तू आनंदाच्या भरात नीट पाहिले नाहीस. अमनने घाबरून खिशातून कागदपत्रे काढली आणि पाहिले. तिथे खरोखर स्वाक्षरीच्या जागी वाकड्या तिकड्या रेगा होत्या आणि खाली स्पष्ट लिहिले होते, धोकेबाज. तो रागाने ओरडला, तू खूप चालाक झाली आहेस. मी तुला जिवंत मारून टाकेन. आणि ट्रिगर दाबणारच होता की अचानक खोलीच्या खिडकीची काच फुटली आणि बाहेरून आलेली गोळी थेट अमनच्या हातात लागली. पिस्तूल त्याच्या हातातून सुटून लांब जाऊन पडले. तो वेदनेने ओरडत जमिनीवर कोसळला. त्याच क्षणी खोलीचा दरवाजा जोरात उघडला आणि समीर पोलीस फोर्ससह आत दाखल झाला. हात वर करा. इशिका भीतीने कोपऱ्यात बसली. अमन हात धरून तडफडत होता. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन बेड्या ठोकल्या. समीर माझ्या जवळ आला आणि बोलला, तू ठीक आहेस ना? मी म्हटले, हो समीर, मी ठीक आहे. कारण आज मी फक्त माझे डोळेच उघडले नाहीत, तर माझ्या आयुष्यातील घाणसुद्धा साफ केली आहे. पोलीस अमनला ओढत घेऊन जात होते आणि तो वारंवार माझ्याकडे पाहत होता. त्याच्या डोळ्यात आता अहंकार नाही, तर भीती होती. मी इशिका जवळ गेले आणि तिला एक जोरदार थप्पड मारत म्हटले, ही थप्पड त्या स्त्रीच्या वतीने आहे जिला तू कमकुवत समजत होतीस. लक्षात ठेव, स्त्री अंधी असू शकते पण मूर्ख नाही. पोलीस त्यांना घेऊन गेले आणि घरात शांतता पसरली. मी खिडकीजवळ जाऊन उभी राहिले. बाहेर पाऊस थांबला होता आणि आकाश स्वच्छ होते. मी वर पाहिले आणि दीर्घ श्वास घेतला. माझे डोळे आता नीट होते आणि माझा रस्ता सुद्धा साफ. मी एकटी होते पण कमकुवत नाही, कारण मी अंधाराला मात दिली होती आणि आता माझा नवा प्रवास प्रकाशात सुरू होणार होता. तर मित्रांनो, ही होती आजची कथा. या कथेबद्दल तुमचे काय मत आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि ट्रू स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची सूचना त्वरित मिळेल. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.